नमस्कार मैत्रिणींनो, ओनली स्टिचिंग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण रोज नवीन काही ना काहीतरी बॅग्स वगैरे बघत असतो डिफरंट टाईप्सचे. रोज नवीन नवीन काही ना काही शिकत असतो. त्याचप्रमाणे आज पण मी इथे काहीतरी वेगळ्या पद्धतीने असंच एक मेकअप पाऊच म्हणू शकता तुम्ही, मेडिसिन पाऊच म्हणू शकता किंवा सॅनिटरी पाऊच म्हणू शकता. अशा पद्धतीने मी इथे एक रेडी केलेला पाऊच आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला खूप आवडेल व्हिडिओ. कारण काय, फक्त एका कटमध्ये आपण हा पाऊच तयार केलेला आहे. हा पाऊच अगदी 15 ते 20 मिनटामध्ये रेडी होतो. याच्यासाठी आपल्याला जास्त काही नाही, एक फॅब्रिक नॉनवन आणि रबर शीट इम्पॉर्टंट आहे. कारण रबर शीटने त्याला शेप वगैरे खूप छान येतो आणि पाऊच पण असा युनिक दिसतो. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. या पाऊचला आपण आतमध्ये असे छोटे छोटे खण दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण चिल्लर म्हणा, तुम्ही तुमचे नेल पॉलिश वगैरे असं छोटं मोठं सामान, नोटा वगैरे असं ठेवू शकता तुम्ही. म्हणजे इकडे तिकडे हलणार नाही, तुम्हाला समजून जाईल मोबाईल वगैरे. आणि याच्यामध्ये स्पेस एवढा आहे ना की तुम्ही बरंच काही याच्यामध्ये ठेवू शकता. म्हणजे हा ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे खूप यूजफुल पाऊच ठरणार आहे. अशा पद्धतीचे मी बरेच पाऊच तयार केलेले आहेत, कारण हे ऑर्डरचे पाऊच होते. मला जसं बनवायला सांगितलेलं होतं त्या पद्धतीने मी माझ्या कस्टमरला रेडी करून दिलेलं आहे. आणि जर तुम्हाला पण असंच माझ्याकडनं जर कस्टमाइज करून पाहिजे असेल तर मी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा, तुम्हाला मिळून जाईल. खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीने हा पाऊच तयार होतो. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. मी अगदी स्टेप बाय स्टेप आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण वेळ न करता. इथं मी घेतलेला आहे 15x12चा एक नॉनवन घेतलेला आहे. म्हणजे 15 इंच लांबीला आणि रुंदीला आपण इथं 12 इंचाचा एक नॉनवन घेतलेला आहे कट करून. याला आपण आता आहे ना लांबीच्या साईडने असं फोल्ड करून घ्यायचं आहे. म्हणजे रुंदीच्या साईडला असा 12 इंच तिथे फोल्ड झाला पाहिजे. त्याच्यानंतर परत अजून एक फोल्ड घ्यायचा आणि जो आपला बंद साईडची जी बाजू आहे ना, तिथून आपल्याला मेजरमेंट टाकायचं. तर इथे मी 3 इंचावरती एक मेजरमेंट टाकलं, वरती 1.5 इंच त्याच्यावरती मार्किंग करून घेतली आहे. आणि मग त्याला वरची जी ओपन साईड आहे तिथून आपण 3 इंचावरती मार्किंग करून पूर्ण लाईन अशी जॉईन करून घ्यायची आहे. आता इथे एक म्हणजे ना, काही जण अशी चूक करतात की खालती जी शॉर्ट आहे ना तिथे कट करतात, पण तशी चूक करायची नाही. आपण जो मोठा साईड आहे ना वरची बाजू ती कट करून घ्यायची आहे, म्हणजे आपला असा शेप तयार होतो. आता काय करायचं आहे, ती कट केलेला पीस आहे ना मेन फॅब्रिकवरती रबर शीट ठेवायचं पहिला, आणि नंतर त्याच्यावरती आपण कट केलेला नॉनवन ठेवून घ्यायचा. पहिला पण नॉनवनच कट करून घ्यायचं, पूर्ण तिन्ही एकत्र कट नाही करायचं, नॉनवनच कट करून घ्यायचं. मग त्याला पिनअप करून असं व्यवस्थित, म्हणजे शिलाई इकडे तिकडे आपली हलू नये म्हणून असं पिनअप करून घ्यायचं. आणि चारी बाजूने त्याला अशी शिलाई मारून घ्यायची आपण. म्हणजे कसं आपलं शेप वगैरे पण व्यवस्थित येतो पिना लावल्यामुळे. आणि कुठे एक्स्ट्राचं वगैरे फॅब्रिक असतं ते कट करायला पण बरं पडतं. अशा पद्धतीने चारी बाजूने मी इथे स्टिच करून घेते. जसं मी व्हिडिओत दाखवलं आहे ना, तशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही हा पाऊच तयार करा. एकदम छान तुमच्याने तुम्ही पण छान करू शकता हा पाऊच तयार. एकदम सोप्या पद्धतीने हा पाऊच तयार होतो आणि एवढ्या दिसायला पण युनिक वाटतं ना की बस रे बस. अशा पद्धतीने मी इथं चारी बाजूने त्याला शिलाई मारून घेतलेली आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि कशी वाटली व्हिडिओ मला कमेंट करायला विसरू नका. अशा पद्धतीने आपलं चारी बाजूने हे स्टिच करून झालेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, उरलेलं जे कापड आहे ते चारी बाजूचं ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओ दाखवलं आहे तशा पद्धतीने त्याला चारी बाजूने कट करून घ्यायचा आहे. तो एक्स्ट्राचा कापड असतो म्हणून कट करून घ्यायचं त्याला. मैत्रिणींना, तुम्ही जर माझ्या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ पूर्ण बघा, माझे तुम्हाला आवडतील. मी प्रत्येक पाऊच तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं आपल्याला एक 10x4ची एक पट्टी कट करून 2 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. आणि त्याला एका साईडने आपल्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. आता याचे आपल्याला पाऊच तयार करायचे छोटे छोटे, म्हणजे कॉईन पाऊच असतात छोटे छोटे ना आतल्या साईडला, ते असे तयार करायचे आहेत. म्हणून त्याच्यासाठी आपण हा नॉनवनचा वापर करणार आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये जर फॅब्रिक यूज करायचं असेल तर तुम्ही फॅब्रिक पण यूज करू शकता. मी इथं नॉनवन यूज केलेलं आहे. अशा पद्धतीने इथं मी शिलाई मारून घेते. एका साईडने शिलाई मारायची आहे, दुसऱ्या साईडने आपल्याला त्याला फोल्ड करून अटॅच करायचे आहे. तुम्ही जर दोन्ही पण साईडने शिलाई मारून डायरेक्ट जर परत शिलाई मारणार असेल खालच्या साईडने तरी पण चालेल, पण मी अशा पद्धतीने करून मी शिलाई मारून घेतलेली आहे. त्याला खालच्या साईडने असं दुमडून मग त्याला शिलाई मारून घेतलेली आहे. जसं मी व्हिडिओ दाखवलं तशा पद्धतीने असं स्टिच करून घ्यायचं आहे त्याला. तिन्ही बाजूने वरची साईड ओपन ठेवायची आहे. अशा पद्धतीने तर मी स्टिच करून घेतलेली आहे एक साईड. आता दुसरी साईड पण आपण तशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे. खालच्या साईडने त्याला असं दुमडून तिन्ही साईडने आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची आहे त्याला.
मैत्रिणींनो, इथं मी आहे ना कॉटनचा फॅब्रिक यूज केलेला आहे. जो मेन फॅब्रिक आहे ना तो कॉटनचा यूज केलेला आहे आणि तुम्ही आहे ना ह्याच्यामध्ये स्पंज वगैरे पण यूज करू शकता, फॉर्म शीट वगैरे. पण याला जर तुम्हाला असं बाहेर विकायचं वगैरे असेल ना हा पाऊच, तर तुम्हाला याच्यामध्ये रबर शीट यूज केला ना तर खूपच छान पाऊच हा फिनिशिंगमध्ये येतो. आणि हा पण वॉशेबल आहे, तुम्ही वॉश पण करू शकता. आता इथं मी 3-3 इंचावरती दोन्ही साईडनं मार्किंग केलेली आहे. 3-3 इंचावरती मार्किंग करायचे, कारण आपल्याला 3 पॉकेट्स बनवायचे म्हणून 3-3 इंचावर. आता मी सरळ लाईन आखून त्याला स्टिच करणार आहे. दोन्ही साईडून आपण सरळ लाईन आखून घ्यायची आणि मग त्याला आपण पूर्ण अशी उभी लाईन स्टिच करून घ्यायची आहे. जसं मी व्हिडिओ दाखवले तशा पद्धतीने मैत्रिणींनो तुम्ही पाऊच तयार करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की हा पाऊच कसा तयार केलेला आहे. आता इथं आपला एक कप्पा रेडी झालेला आहे. अशा पद्धतीने दुसरा पण रेडी झालेला आहे. बघा किती एकदम सोप्या पद्धतीने झाले की नाही. 3 पॉकेट रेडी आपले एकदम सोप्या पद्धतीने. आता काय करायचं, एका कॉर्नरपासून आपल्याला दुसऱ्या कॉर्नरपर्यंत असं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि नंतर मग काय करायचं, जिथे मेजरमेंट घेतलेलं आहे तिथून आपल्याला पूर्ण दुसऱ्या मेजरमेंटपर्यंत मोजून घ्यायचं आहे आपलं माप किती आहे ते राहिलेलं. अशा पद्धतीने माझं इथे 10.5 इंच आलेला आहे आणि जो आपला साईड आहे ते 3 इंचाची आहे. मग आपल्याला 10.5 बाय 3 इंचाची एक पट्टी कट करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये रबर शीट आहे आणि खाली नॉन-वन आहे, मेन फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. बघा 10.5 बाय 3 इंचाचं मी इथे कट करून घेतलेलं आहे. आता मध्ये आपण काय करायचं आहे, त्याला असं फोल्ड करायचं आहे आणि मधून असं मार्किंग करून घ्यायची. आता दोन्ही साईडने पाव इंच शिलाई मारून घ्यायची आहे, कारण आपल्याला इथे झीप अटॅच करायची आहे त्याच्यामुळे. म्हणजे मधून आपण जी लाईन आखलेली आहे ना तिथून कट करून घ्यायचं आहे आपलं, म्हणजे आपला जो कपडा आहे ना तो सटकणार नाही म्हणून. आता मी जिथे मार्किंग केली आहे तिथे कट करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आता इथं मी काय करत आहे, झीप अटॅच करत आहे. अशा पद्धतीने मी झीप अटॅच केलेली आहे. नंतर त्याला मी टॉप स्टिच देऊन घेतलेलं आहे. आता दुसऱ्या साईडला पण त्याला तशा पद्धतीने झीप अटॅच करून घ्यायची आहे. म्हणजे दुसऱ्या बाजूने जसं दाखवलं तशा पद्धतीने तो एका मेन फॅब्रिकवर ठेवून उलट्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला हा रेडी झालेला आहे. आपला झिपचा वरचा हे बेस रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर काय केलं माहिती आहे, मी इथे अशा 2 साईडला आपल्याला हँडलसाठी मी काय केलेलं आहे, एक 3 इंचाची अशी पट्टी कट करून घेतलेली आहे आणि तिला फोल्ड करून मी आता इथे मिडलला आपण ठेवून त्याला स्टिच करून घ्यायची आहे दोन्ही साईडून. म्हणजे लूक छान येतं त्याने. बेसलाच लावायची आहे ती. अशा पद्धतीने त्याला मिडलला ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे, जसं व्हिडिओ दाखवले तशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण तो स्टिच करून झालेला आहे. मग आपण काय करायचं आहे, त्याला परत रेडी केलेला जो मेन पीस होता ना त्याच्यावरती ह्याला असं ठेवून दोन्ही साईडून स्टिच करून घ्यायचं आहे त्याला मिडलला ठेवून. जी 3-3 इंच आपण मेजरमेंट ज्याचं घेतलेलं ना त्याला शिलाई मारून घ्यायची आणि मग त्याला नॉर्मलच्या पट्टीने फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे. म्हणजे पायपिंग करून घ्यायची आहे, म्हणजे जे धागे दोरे वगैरे असतात ना ते निघत नाही आहे. मी इथं मिडलला अशी मार्किंग करून घेतलेली आहे, म्हणजे आपलं सेंटर काढून घेतलेलं आहे, म्हणजे कुठे कमी जास्त पडायला नको म्हणून. असं सेंटर मारून सेंटर जर तुम्ही मारलात ना तर तुम्हाला समजेल की आपला माप बरोबर आला आहे का, कुठे कमी जास्त झाला आहे, म्हणजे तेव्हा कट करता येऊ शकतं आपल्याला. आता इथे मी पायपिंगने फिनिशिंग करून घेतलेलं आहे दोन्ही साईडून. बघा किती अगदी सोप्या पद्धतीने हा पाऊच रेडी होतो. दिसायला किती तो रिच पाऊच दिसतो, पण खूप छान आणि पटकन होतो हा पाऊच रेडी. तुमच्याकडे कोणता पण कपडा अवेलेबल असेल तुम्ही त्याचा हा पाऊच रेडी करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, ते एका साईडने जसं आपण मिडलला मेजरमेंट घेतलेलं होतं, मार्किंग केलेली होती, त्याला पिन लावून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण सेट करून घ्यायचं आहे त्याला आणि मग स्टिच करायला सुरुवात करायची आहे कॉर्नरपासून. आता इथं मी कॉर्नरपासून स्टिच करायला सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीने त्याला पूर्ण राऊंडमध्ये स्टिच करून घ्यायचं आहे एका साईडून आपण पूर्ण त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. इथं माझा मेजरमेंट परफेक्ट आहे, त्याच्यामुळे मला इथं कटिंग वगैरे करायची काही गरज लागलेली नाही आहे. अशा पद्धतीने इथं माझा हा एक साईड रेडी झालेला आहे. आता दुसऱ्या साईडने पण मी अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहे. बघा झाला की नाही रेडी पाऊच. किती सुंदर आणि किती लवकरात लवकर हा पाऊच रेडी होते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि कसा पाऊच तुमचा झाला आहे तो पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असेच नवीन नवीन पाऊच माझ्याकडनं शिकायचे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेन. आता काय करायचं, आपले रफ पॅचेसला पायपिंग करून घ्यायची आहे आणि हा आपला रेडी झालेला आहे. एकदम स्मॉल मेडिसिन पाऊच म्हणू शकता, ट्रॅव्हलिंग पाऊच म्हणू शकता, तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते तुम्ही याला म्हणू शकता. एकदम बिग साईजमध्ये हा पाऊच रेडी झालेला आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये हा पाऊच रेडी झालेला आहे. कुठेच त्याचे धागे दोरे दिसणार नाही, कुठेच हा पाऊच खराब होणार नाही आणि मेन म्हणजे याच्यामध्ये आपण स्टीलचा रनर वापरलेला आहे आणि दोन्ही साईडून हा पाऊच किती एकदम सुंदर दिसत आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे जर तुम्हाला पुढचे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा.
आता याचा आपण रेडी झाल्यानंतर मेजरमेंट किती येते ते बघूया आपण. इथे 8.5 बाय 4.5 बायचा आपला बेस तयार झालेला आहे पूर्ण. हाईटला पण हा पाऊच एकदम मोठा आहे. चला मैत्रिणींनो, बाय बाय, धन्यवाद.